नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. टेन्सचे एकूण 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या तीनही काळाचे प्रत्येकी 4-4 प्रकार आहेत. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण प्रेझेंट टेन्स आणि त्यांचे प्रकार पाहिले. प्रेझेंट टेन्स या विषयावरचे डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक चेक करा. आता आपण पास्ट टेन्स म्हणजे काय ते पाहूया. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. ज्या घटना भूतकाळात घडून गेलेल्या आहेत त्या सांगण्यासाठी पास्ट टेन्सचा वापर करतात. पास्ट टेन्सचेही प्रेझेंट टेन्सप्रमाणे एकूण 4 प्रकार आहेत. पहिला सिंपल पास्ट टेन्स, दुसरा कंटिन्युअस पास्ट टेन्स, तिसरा परफेक्ट पास्ट टेन्स आणि चौथा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळातील ॲक्टिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. पूर्ण झालेली क्रिया, भविष्यकाळातील सवयी किंवा अपूर्ण इच्छा या प्रकारच्या वाक्यांसाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. सिंपल पास्ट टेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही आला, गेला, बोलला, विचार केला, तयार केला अशी असतात. जसं की शी रोट ॲन अवॉर्ड विनिंग बुक हे ॲक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे. शी रोट ॲन अवॉर्ड विनिंग बुक म्हणजे तिने पुरस्कारप्राप्त पुस्तक लिहिले. हे सिंपल पास्ट टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे कारण शी हा सब्जेक्ट आहे प्लस रोट हे वर्बचे दुसरे रूप आहे आणि ॲन अवॉर्ड विनिंग बुक हे ऑब्जेक्ट आहे. म्हणून सिंपल पास्ट टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी एस प्लस V2 प्लस ओ हा फॉर्म्युला वापरतात. तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स वापरताना रेग्युलर सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर डीड हे हेल्पिंग वर्ब घेऊन त्याच्यापुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरला जातो. म्हणून शी रोट ॲन अवॉर्ड विनिंग बुक या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल शी डीड नॉट राईट ॲन अवॉर्ड विनिंग बुक किंवा शी डिडंट राईट ॲन अवॉर्ड विनिंग बुक म्हणजे तिने पुरस्कारप्राप्त पुस्तक लिहिले नाही. शी रोट ॲन अवॉर्ड विनिंग बुक या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्सच्या सुरुवातीला डीड हे हेल्पिंग वर्ब व त्यानंतर सब्जेक्ट हा हेल्पिंग वर्बच्या जागी घेतला जातो. त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून शी रोट ॲन अवॉर्ड विनिंग बुक या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल डीड शी राईट ॲन अवॉर्ड विनिंग बुक म्हणजे तिने पुरस्कार विजेते पुस्तक लिहिले का. तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे डीडच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी डीड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो. म्हणून शी रोट ॲन अवॉर्ड विनिंग बुक या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल डीड नॉट शी राईट ॲन अवॉर्ड विनिंग बुक किंवा डिडंट शी राईट ॲन अवॉर्ड विनिंग बुक म्हणजे तिने पुरस्कार विजेते पुस्तक लिहिले नाही का. आता शी रोट ॲन अवॉर्ड विनिंग बुक या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजेच प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की वॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात. त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून शी रोट ॲन अवॉर्ड विनिंग बुक या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल व्हॉट डीड शी राईट म्हणजे तिने काय लिहिले. येथे व्हॉट डीड शी राईट या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजे ॲन अवॉर्ड विनिंग बुक आहे म्हणून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे. जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे. तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे डीडच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस डीड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून शी रोट ॲन अवॉर्ड विनिंग बुक या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह WH क्वेश्चन येईल व्हॉट डीड नॉट शी राईट किंवा व्हॉट डिडंट शी राईट म्हणजे तिने काय लिहिले नाही.
हे होते सिंपल पास्ट टेन्सचे ॲक्टिव्ह वॉइसमधील फॉर्म्युलाज। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे। सिंपल पास्ट टेन्स याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा। तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की द फिशेस वर कॉट बाय द फिशरमॅन या वाक्याचं मराठी भाषांतर कमेंट बॉक्समध्ये लिहा। त्यामुळे तुम्हाला येणारे उत्तर हे बरोबर आहे की नाही हे समजेल। तसेच लिहिल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।